नमस्कार मंडळी, मी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण भोपळ्याची भाजी बनवूया। आता या भोपळ्याला खूप सारे नावं आहेत। दुधी भोपळा, शिंगाडी भोपळा। हा भोपळा आमच्या गावाकडून आलेला आहे बरं का। गावाकडून खूप साऱ्या भाज्या आलेल्या आहेत, त्यापैकी हा भोपळा सुद्धा एक आहे। याची चव फार उत्तम लागते आणि या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर खूपच भारी भाजी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बरं का। चला आता आपण बनवूया अगदी साध्या सोप्या गावाकडच्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी। भोपळा आधी स्वच्छ धुवून घेऊ। एका सुती कापडाने भोपळा पुसून घेऊ। आता आपण भोपळ्याचे छोटे छोटे काप करून घेऊ। हे बघा, या पद्धतीने पूर्ण भोपळ्याचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। जास्त छोटाही नाही कट करून घ्यायचा आणि जास्त मोठे पण नाही, मीडियम साईजचा मी इथे भोपळा छान कट करून घेतलेला आहे। हे बघा, आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हा काळा पडू नये। हे बघा, या पद्धतीने मी भोपळ्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते छान कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक वाटण करून घेऊया। हिरवी मिरच्या आहेत आवडीप्रमाणे, जेवढं तुम्हाला तिखट हवंय तेवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि चिमूटभर मीठ, याचं आपण वाटण तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये तेल घेऊ। मोहरी तेलामध्ये छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बरं का। हे बघा, कांदा तेलामध्ये चांगला परतलेला आहे। आता आपण तयार वाटण मिक्स करून घेऊया। हे बघा, हिरवी मिरची, लसूण आणि चिमूटभर मिठाचं हे वाटण आहे। वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा, वाटण चांगलं तेलामध्ये परतलेलं आहे। आता आपण टोमॅटो मिक्स करून घेऊ। हे बघा, टोमॅटो आपल्याला तेलामध्ये मऊ शिजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटात आपला टोमॅटो सुद्धा छान मऊ शिजलेला आहे। आता आपण या पद्धतीने भोपळा घेऊया। हे बघा, आता मीठ घेऊ, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे बरं का। हळद घेऊ, भोपळा चांगला मिक्स करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने भोपळा चांगला मी इथे मिक्स करून घेतलेला आहे बरं का। आता आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे। तर झाकणामध्ये पाणी ठेवू, जेणेकरून खालचा भोपळा डागणार नाही आणि भोपळ्याला मस्त पाणी सुटतं। त्या पाण्यामध्येच भोपळा आपल्याला मस्त शिजून घ्यायचा आहे। एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाणी वरचं छान गरम झालेलं आहे। आता अलगद ताट आपण बाजूला काढून घेऊया। हे बघा, भोपळ्याला एक चमचा देऊन घेऊ। बघू शकता भोपळ्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि आपला भोपळा सुद्धा मस्त शिजत आहे। भोपळ्याला जे पाणी सुटतं ना, त्या पाण्यामध्ये जर भोपळा शिजून घेतला तर ह्याची चव फार उत्तम लागते बरं का। आता मी ते जाडसर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, ते घालून घेऊ। हे बघा, 2 ते 3 चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, शेंगदाण्याचं कूट थोडं जाडसरच ठेवायचं आहे। आता आपण ते पाण्याचं ताट अलगद ठेवूया। हे बघा, आता भोपळा 6 ते 7 मिनिटं आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे। 6 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान मिक्स करून घेऊया। ताटातलं पाणी सुद्धा खूप गरम झालेलं आहे बरं का। भोपळा शिजून घेताना मी स्लो गॅसवरच भोपळा हा शिजून घेतलेला आहे आणि एकदम उत्तम भोपळा इथे आपला शिजून तयार आहे। आपण चेक करून सुद्धा बघितलेला आहे। आता ताटातलं गरम पाणी आपण मिक्स करून घेऊया। साधारण हे अर्धा ग्लास गरम पाणी असेल। जास्त गरम पाणी पण आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही, थोडंसंच घालायचं आहे। थोडंसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, कारण भोपळा शिजून घेतानाच मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। वरून थोडंसं चिमूटभर मीठ आणि थोडी कोथिंबीर घेऊया। भोपळा तर आपण आधी शिजून घेतलेला आहे। फक्त 2 ते 3 मिनिटं स्लो गॅसवर अजून छान शिजून घेऊया। याची अजून 2 ते 3 मिनिटं शिजून घेतल्यावर चव फार उत्तम लागते। कोथिंबीर घेतलेली आहे। एकदम गावरान पद्धतीने, गावाकडच्या पद्धतीने
चव खूप भन्नाट लागते, जबरदस्त खूप छान भोपळ्याची भाजी बनून तयार आहे. तुम्ही जर एकदा जरी या पद्धतीने भाजी बनवली तर दुसऱ्या पद्धतीने भाजी कधीच बनवणार नाही आणि याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. एवढी जबरदस्त भन्नाट ही भाजी लागते. एकदा नक्की नक्की बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, मस्त 2 ते 3 मिनटं हा भोपळा मी शिजवून घेतलेला आहे. हे बघा, एका ताटामध्ये किंवा छोट्या वाटीत तुम्हाला भोपळ्याची भाजी मी काढून दाखवत आहे. हे बघा, छोटीशी वाटी घेतलेली आहे. हे बघा, मस्तच भाजी लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान भाजी लागते. एकदा तुम्ही नक्कीच बनवा. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. धन्यवाद.